नमस्कार मित्रांनो, या व्यक्तीचे संपूर्ण घरच आहे म्युझियम चा पार्ट 2 आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे। पार्ट 1 मध्ये आपण 300 पेक्षा जास्त वस्तू फक्त एका कपाटामध्ये जतन केलेल्या तुम्हाला दाखवल्या। त्या बघता बघता कसा पार्ट 1 चा अर्धा तास निघून गेला कोणालाच कळालं नाही आणि तुम्ही दिलेल्या रिस्पॉन्स बद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद। पार्ट 1 ज्यांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली मी लिंक टाकलेली आहे, तुम्ही त्या लिंकवर जाऊन पार्ट 1 बघू शकता। आता आपण पार्ट 2 मध्ये श्री राजकुमार शांतिकुमार देऊळगावकर यांच्या 5000 प्लस अँटिक पुरातन वस्तूंच्या संग्रहातून अजून त्यातल्या काही वस्तू बघणार आहोत। आता खरं तर 5000 वस्तू तुम्हाला दाखवणं शक्य नाही, म्हणून हा पार्ट 2 क्रिएट करून परत थोड्याफार वस्तू तुमच्यासमोर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न। सरांनी त्यासाठी परमिशन दिली आणि सर स्वतः या ठिकाणी खुद्द आज उपस्थित आहेत। पार्ट 2 मध्ये आपल्याला काही अशा अनोख्या वस्तू दाखवणार आहेत की ज्या आपण कधीच बघितल्या नसेल। सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू करताना मी सरांसोबत हा थोडासा हॉल बघितला आणि त्या वस्तू ज्या आहेत या अशा अनोख्या आहेत, इतक्या दुर्मिळ आहेत की त्या आजपर्यंत मी सुद्धा बघितलेल्या नव्हत्या। त्याच्यामुळे हा व्हिडिओ विदाउट स्किप तुम्ही पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह सरांसोबत आणि माझ्यासोबत या आपल्या मराठी अनोखा देश युट्यूब चॅनलवर बघता येईल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर नमस्कार। नमस्कार। पार्ट 2 मध्ये आज तुम्ही आम्हाला काय दाखवणार आहे, कुठून सुरुवात करायची? इथून सुरुवात करणार आहे। ओके। हा एक जुना खेळ आहे, चौसर। अच्छा, चौसर। 4 जण मिळून हा खेळ खेळायचा। अच्छा, या गोट्या आहेत। अच्छा, या गोट्या आहेत चौघांच्या 4-4 अशा गोट्या। ओके। आणि या कवड्यांनी डाव खेळला जायचा, म्हणजे जसं चंपूल म्हणतो किंवा लुडो मध्ये आता फासा असतो। आता हे 2 आले। आता गोटी तुमची 2 घरं या इथून मधातून, अच्छा म्हणजे अशी समोर जाईल 2 घरं, नाही अशी बाजूने फिरेल, या साईडने। हा इथून अशी बाजू, अच्छा इकडे अशी निघेल, क्लॉकवाईज चालेल ते। ओके, म्हणजे एका वेळेला 4 लोक हे खेळू शकत होते, त्यावेळेला आपल्याकडे चौरस तो खेळायला नव्हता, तर हे याने खेळला जायचं। हा अनोखा खेळ आहे मित्रांनो, हा आपल्याला आज बघायला मिळत नाही। हे दुर्मिळ असा चौसर जो आहे तो खेळ आपण बघतोय समोर। त्यानंतर हे काय आहे? हे मुसळ आणि रवी आहे। अच्छा, हे लाकडाची रवी आणि मुसळ आहे। मुसळ आहे, हे दही वगैरे हे नाही 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 बघेरवाड ज्ञातीमध्ये हे लग्नामध्ये देवापाशी ठेवायचे। अच्छा, म्हणजे हे छोटे जे आहे खास देवापाशी ठेवण्यासाठी वापरले जायचे। लग्नात याचं विशेष महत्व होतं। हे सुद्धा प्राचीन आहे मित्रांनो आणि ही माहिती सुद्धा नवीन असावी आपल्या सगळ्यांसाठी। सो हे देवापाशी ठेवण्यासाठी याचा यूज होता। ऐतिहासिक महत्वही याचं नक्कीच असलं पाहिजे त्यावेळेला। त्याच्यानंतर काय बघणार आहोत सर आपण? ही आहे अत्तरदानी, गुलाबजल किंवा अत्तर याच्यात टाकून शिंपडल्या जायचं। अच्छा, हे जे आहे ही अत्तरदाणी आहे, हे कदाचित असं शिंपडलं जात असावं। सुंदर, पूर्ण चांदीची भरीव आणि यावर असलेली संपूर्ण नक्षी तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे हे। आता हे काय आहे? हे एकदमच नवीन काहीतरी आहे, बऱ्याच जणांनी बघितलं नसल। हे खूप लांब आहे आणि हे घरात लावल्या जायचं। याला आहे काय? याला एरियल म्हणतात। एरियल? पूर्वी जे रेडिओ होते त्या रेडिओला स्पष्ट आवाज यायसाठी याचा उपयोग होता। हे जर नसलं तर आवाज स्पष्ट येत नव्हता। म्हणजे ही पूर्ण लांब पट्टी आपल्याला लावावी लागते, घरात लावावं लागायची। अच्छा, आणि त्याच्यानंतर सिग्नल कॅप्चरिंग समजा करायचं त्यावेळेस। ओके, ही सुद्धा ही जाळी जी आहे ही सुद्धा मला ताराची किंवा धातूची वाटते, धातूची आहे, जेणेकरून सिग्नल कॅप्चर होईल। आणि हे इथे लटकवायला आहे, लटकवायसाठी दोन्ही कडून आहे। ओके, नाईस। त्याच्यानंतर काय आहे सर? त्यानंतर ही चंचई आहे, पानपुडा म्हणायचे, 3 खानाची आहे। ही मण्यानी विणलेली आहे। बापरे, तुम्ही बघू शकता 3 खाणे आहे याला, 3 खाणे इथे आहेत आणि ही संपूर्ण मण्यांनी, आणि हे मणी सुद्धा काचेचे मणी आहेत आणि त्यावर केलेलं सुंदर वर्क तुम्ही बघू शकता। बारीक बारीक एवढे काचेचे मणी आणि त्यातून हे सुंदर वर्क क्रिएट झालं आहे। आणि हे याला काय म्हणायचं सर? काय? चंचई। चंचई, चंचई म्हणजे हे पानपुडा। आधीच्या ज्या आजीबाई होत्या त्या अशा इथे कमरेत खोचून हे न्यायच्या, त्याच्यासाठी ही चंचई वापरली जायची। इतकी कलात्मकता आधीच्या आपल्या पुरातन लोकांमध्ये होती ते आपण या ठिकाणी बघू शकतो।
अत्यंत सुंदर आणि दुर्मिळ असा हा ठेवा आहे सगळा जो तुम्हाला दाखवतो आहे. त्यानंतर आता आपण पुढे काय आहे ते बघूया. हे आहे आपल्या पाय दुखून राहिले, पोटऱ्या दुखून राहिला, त्या पोटरीला हे बांधायची पट्टी. अच्छा, म्हणजे आधीच्या काळी हा उपयोग केला जायचा. हा, ही पट्टी पूर्ण पोटरीला गुंडाळून घ्यायचे आणि दुखणाऱ्या पोटऱ्या त्यामुळे बसायच्या. ओ नाईस. अशा या 3 पट्ट्या आहेत. आणि या काही पट्ट्यांना ही अशी काय म्हणतात बांधायसाठी बांधायची दोरी सुद्धा आहे, जेणेकरून ती फिट करता येईल. एक्सेलंट. आता अजून काय बघणार आहोत सर आपण? या ठिकाणी आपण बघू आता ह्या कॅसेट आहे. अरे बापरे. खूप भजन गाणे वगैरेच्या कॅसेट आहे आणि हे कॅसेट प्लेअर आहे. ओके. आता आपल्याला कॅसेट ही गोष्टच बघायला मिळत नाही, कारण सगळे काही आता ऑनलाईन झालेलं आहे. पण त्यावेळेच्या या कॅसेट ज्या आहेत त्या स्टील अजून इकडे आहेत सरांजवळ, आणि त्या कॅसेट्स रनिंग आहेत असं सांगितलं. यातली प्रत्येक कॅसेट अजूनही वाजते. यामध्ये हे इकडून कॅसेट वाजते आणि यामध्ये कॅसेट टेप केल्या जायची, डबिंग व्हायचं. ओ माय गॉड. म्हणजे 30 कॅसेट परत बनवल्या जायची, बनवायची असेल, म्हणजे एकावरून दुसरी कॅसेट निर्माण करायची असेल सेम टाईपची, तर डबिंग ऑप्शन सुद्धा या टेप मध्ये होतं आणि तो या ठिकाणी आपण बघू शकतो. आणि असे मल्टिपल ऑप्शन्स इथे दिसत आहेत, जसं रेकॉर्डिंग आहे, आपलं FM रेडिओ आहे आणि बाकी ऑप्शन सुद्धा या जुन्या टेप मध्ये दिसत आहेत. सोबत हे खाली सर आय गेस सीडी प्लेअर आणि हे सीडी प्लेअर आहे. ओके. आता हे सुद्धा म्हणजे काळा आड गेलाय, काळा म्हणजे पडद्या आड गेलेल्या या सगळ्या गोष्टी अजूनही जपून आहेत. या ठिकाणी हा लाकडी खडावा आहे. अच्छा, खडावा म्हणजे काय नेमकं? हे पूर्वीचे साधू लोक चप्पल म्हणून पायात जे घालायचे, तर ह्या लाकडाच्या चपला एक प्रकारच्या, याला खडावा म्हणायचे. अच्छा, आपण जनरली पादुका हा चुकीचा शब्द वापरतो, पण जे मुनी महाराज किंवा संत लोक हे पायात घालायचे हे लाकडाचे असून त्याच्यावर केलेले कोरीव काम आपण बघू शकतो आणि याला खडावा असे म्हणतात, हे मला आजच कळाले. त्यानंतर काय पुढे आहेत सर अजून? हा रुपया टाकून, ओ माय गॉड, कॉइन बॉक्स होता. म्हणजे फोन चालायचा 1 मिनिट कॉइन बॉक्स 1 रुपयामध्ये. तो तर काळ गेला, आता मोबाईल्स मध्ये दिसत नाही. पण ही खरोखर एक आता जुनी आणि दुर्मिळ संग्रह अशी वस्तू झालेली आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या पैसे ठेवायच्या पेट्या आहेत लाकडाच्या. अच्छा, पैसे म्हणा किंवा काही बाकी सामान. हे वेगवेगळे डबे आहे पितळीचे. अच्छा, हे पान ठेवायचा डबा आहे विशेष. अच्छा, म्हणजे हे पान ठेवण्यासाठी हवा लागली पाहिजे. ओके, हवा लागली पाहिजे पासून ही जाळीची आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता त्या जाळीमध्ये इतकी सुंदर त्यात नक्षी क्रिएट झाली आहे, ती म्हणजे ऑटोमॅटिकली झाली आहे, जेणेकरून हवा सुद्धा लागली पाहिजे पानांना, पान फ्रेश राहिले पाहिजे आणि हे सुद्धा दिसताना छान दिसलं पाहिजे. संपूर्ण हे आय गेस पितळीचं आहे आणि जड आहे. म्हणजे खरोखर या वस्तू आज कुठेच बघायला मिळणार नाही. त्या सगळ्या गोष्टी आपण इथे संग्रहात बघतो आहे. त्यानंतर खाली हे सगळे दगडाच्या काही वस्तू दिसत आहेत. याला जाते, पाटा, वरवंटा, खल, हे सर्व आहे. पाठीमागचा संगमरवर दगडाचा खल आहे. हो, आता मित्रांनो या ठिकाणी हे सगळे दगडाच्या वस्तू आपल्याला दिसत आहे. आता तुम्हाला खल कशाला म्हणतात, पाटा कशाला म्हणतात, वरवंटा कशाला म्हणतात हे सुद्धा माहिती नसेल, म्हणून एक थोडक्यात फक्त सांगतो. सो ज्यात काढल्या जाते तो असतो खल आणि याने आपण त्याला काढतो, याला म्हणतात बत्ता. हा आहे दगडी बत्ता. त्याच्यानंतर हा खालचा जो बेस आहे याला म्हणतात पाट. ठीक आहे. आणि त्याच्यावर आपण त्याने समजा चटणी असेल काही असेल त्याला आपण रगडून त्याला हे करतो, त्याला म्हणतात वरवंटा. हा झाला वरवंटा. पाटा, हा पाटा, हा वरवंटा. त्याच्यानंतर हे छोटं खल म्हणू शकतो याला. त्याच्यानंतर हे आहे याला आपण सर काय म्हणतो, जाता आहे, वरची पाऊ. हा, हे याला पाऊ म्हणतात. आणि खाली जे आहे ते जातं, हे फिरवलं जातं. म्हणजे ही जुनी चक्की आहे, ग्राइंडिंग मशीन आहे, ज्याच्या थ्रू आपण जुन्या काळी आपले जे आजी पंजे होते हे याने ग्राइंड करून धान्य बारीक करायचे. हा गोठा आहे. हा जर कुठा ढिल्ला झाला तर याला ठोकून असं फिट करण्यासाठी हा जुना काळाचाच गोठा आहे. नाईस. आणि तो गोटा सुद्धा इन शेप आहे मित्रांनो, म्हणजे ठोकण्यासाठी ते इझी जाईल आणि प्रॉपर ठोकल्या जाईल याची सायंटिफिक काळजी त्या काळाला कशी घेतल्या जायची. म्हणजे साध्या गोष्टी, अगदी गोटा दिसायला गोटा दिसतो, पण ज्यावेळेला त्याची फंक्शनॅलिटी आपण यूज मध्ये आणतो त्यावेळेला कळतं की नाही,
हे कसं परफेक्ट हाच गोटा चूज गेलाय, हाच गोटा का वापरला गेलाय, हे ते करताना, ते बघताना, त्याची डिटेलिंग जाणताना कळते. त्यानंतर इथे हे छोटं जातंय. बारीक पाहिजे असेल, आपल्याला पीठ बारीक पाहिजे असेल तर याच्यावर हे साखळी अशी जड म्हणून याच्यावर ठेवली जायची आणि नंतर जातं फिरवलं जायचं, म्हणजे पीठ हे बारीक यायचं. हो, ही नवीन माहिती आहे, हे तर मलाही माहिती नव्हतं. सो ही गोष्ट फार नवीन वाटली मला मित्रांनो, की हे म्हणजे खरंच मी पहिल्यांदाच बघितलं की असं काही होतं. छोटा जाताचा उपयोग या गोष्टीसाठी केला जायचा. ठीक आहे, आता पुढे काय आहे ते आपण बघूया मित्रांनो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल. अजून हा व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू करतो आहे, कारण अशा खूप साऱ्या गोष्टी आहे. एका व्हिडिओमध्ये, 2 व्हिडिओमध्ये हा संग्रह करणं म्हणजे पूर्ण कॅप्चर करणं अवघड आहे, पण तरी मी तुमच्यापर्यंत बरीच माहिती आणण्याचा प्रयत्न करतोय. चला पुढे सेक्शन्स क्रिएट केले आहे सरांनी, आणि ते एक सेक्शन जर तुम्हाला डिटेल दाखवायचं म्हटलं तर 1 घंटाचा व्हिडिओ सुद्धा कमी पडेल. थोडक्यात बघूया काय आहे पुढे आता पुढच्या सेक्शन मध्ये. हे एक माप आहे, पायली. अच्छा, पायली म्हणजे धान्य यांनी मोजायचं. अच्छा, म्हणजे अलग अलग माप आहे. आता हे काही मोठे दिसत आहे, काही उंच दिसत आहेत, तर ते लहान मोठे माप होते, त्याला काय पायली बोलायची. पायली, धान्य मोजण्याचे माप. त्याच्यानंतर हे काय सर? हा एक चरखा आहे, याच्यावर सूत कातल्या जायचं. अरे बापरे, म्हणजे घरचा चरखा, घरी छोटं मोठं काम करायचं असेल तर. ओ माय गॉड, म्हणजे हा चरखा सर पोर्टेबल पण असेल. म्हणजे आपण जर आपल्या बॅगेत टाकला तर आपल्याला कुठे न्यायचं आहे तरी पण हे इझी आहे. म्हणजे असं सेटअप मोठं नाहीये, फार छोटं सेटअप आहे. खूपच दुर्मिळ वस्तू आहे या सगळ्या. अशक्य आहे आज या बघणं सुद्धा अशक्य आहे. पुढचं काय ते बघूया. हे तांदूळ धुतले की याच्यात टाकायचे आणि नितरायसाठी याला खालून छिद्र आहे. हा, छोटे छोटे 2-3 छिद्र आहेत त्याला, त्याच्यातून पाणी निघून जायचं. ओके. तसं आता आपल्या नवीन आधुनिक काळात आपण जाळ्या वापरतो, हे पितळीची जाळी आहे. हा, हे सुद्धा तसंच आहे. या पितळीच्या सगळ्या जाळ्या आहेत समजा आता नवीन काळच्या, पण याच्यात एवढं श्युअर केलं गेलं आहे की तुमचा तांदूळाचा एक सुद्धा दाणा त्यातून वाहून जाणार नाही. हे श्युअरिटी मी त्याच्यातून सांगू शकतो. हा एक सुंदर असा गोल डबा आहे झाकणाचा. किती सुंदर डबा आहे तो ऍक्च्युली. म्हणजे त्याचा आकारच एवढा युनिक आहे की बघितल्यानंतर कोणी त्याच्या प्रेमात पडावं, इतका सुंदर हा पितळीचा डबा आहे. त्याचं इव्हन लॉक आणि हे खूपच जबरदस्त. आता हे कदाचित ते जाम झालंय, पण यस, हे जाम झालंय, पण जबरदस्त असा हा डबा आहे. आणि त्याच्यावर पण काही ठिकाणी सर कोरीव काम केलेलं दिसतंय बारीक मध्ये पाठीमाग. आता पुढे काय बघणार आहोत आपण. या ठिकाणी हे अनेक प्रकारचे, अनेक आकाराचे लोटे आहे. काही पितळीचे आहे, काही गिलेटचे आहे. अच्छा, म्हणजे आपल्याला पाणी पिताना रात्री कधी वापरायचं असेल थोडंफार पाणी, त्याच्यासाठी हे पितळीचे किंवा तांब्याचे गडवे वापरले जायचे. म्हणजे जेणेकरून पाणी सुद्धा त्याच्यात राहून ते पाणी सुद्धा काय म्हणतो ना उपयोगी होत आहे शरीरासाठी. कारण ते पाणी 2-2, 3-3 तास म्हणजे पितळीच्या याच्यात किंवा तांब्याच्या याच्यात संपर्कात येत आहे. त्यानंतर काय बघतोय सर आपण. हे आहे पानपुडा. याच्यात चुना, काथ आणि पानं ठेवले जायचे. खूपच सुंदर. सर्व उघडले जाते. याच्यात चुना, याच्यात काथ आणि इकडून हे हवा आहे लागावी याच्यासाठी याच्यात पानं ठेवले जायचे. कालचा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्ही बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटी डबी पाहिली होती जी पितळीची होती. त्यात कात आणि चुना ठेवता येत होता. पण हे त्याचं एनहान्स्ड व्हर्जन आहे की ज्याच्यात 3 खाणे आहे. खालच्या खाण्यामध्ये कात, मधल्या खाण्यामध्ये चुना आणि त्याच्या वरच्या खाण्यामध्ये आपल्याला पानं ठेवायची सुद्धा जागा आहे. आणि पानाला हवा लागावी, ते फ्रेश राहावं म्हणून त्याला छिद्र केले आहे. ते अशा पद्धतीने छिद्र केले आहे की ती जणू काही एक सुंदर अशी कलाकुसर त्याच्यावर क्रिएट केलेली दिसते. अप्रतिम असा हा ठेवा आहे. अप्रतिम अशा या सगळ्या गोष्टी आहे. हे छोटे देवाला पाणी ढाळण्यासाठी. ओ सुंदर. म्हणजे आपण ज्या वेळेला अभिषेक करतो त्यावेळेला यात अभिषेकाचं जल घेऊन किंवा दूध घेऊन देवावर एक रिस्पेक्टफुली ढाळण्यासाठी तयार केलेलं हे सुंदर पितळीचं भांड. हे कापूर जाळण्यासाठी. कापूर जाळायचं आहे. आपण आता समजा हे बघतो आत्ताच्या पण काळात, पण हे इतकं जड आणि हे तांब्याचं आहे. त्याच्यानंतर हे जुने ट्रे आहेत. ट्रे आहे चहा वगैरे याच्यासाठी, चहासाठी म्हणा किंवा तबक म्हणून सुद्धा हे वापरले जायचे. त्याच्यावरचे तुम्ही कलाकुसर बघा मित्रांनो. अप्रतिम कारागिरी केलेली आहे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर. बघा हे किती सुंदर दिसतंय. आता तुम्ही इथे बघितले. आता हे सगळं एक एक जर बघायला काढायला गेलं ना
तर हा व्हिडिओ फार लॉंग होईल, म्हणून थोडक्यात सगळं दाखवण्याचा एक छोटा प्रयत्न. आता याच्या पुढे हा एक सेक्शन झाला. आता याच्या पुढचा जो सेक्शन आहे हा सेक्शन सगळ्या दिव्यांचा आहे. अलग अलग प्रकारचे दिवे अलग अलग काळात कसे वापरले जायचे आणि त्याचा काय काय उपयोग होता. आता दिव्यांचे खूप सारे प्रकार असतात, ते आपण बघूया. चला, आता हा पितळीचा दिवा वाटतोय. पितळीचा दिवा आहे. इतका मोठा दिवा आहे हा 3 प्रकारे लावता येतो. भिंतीला लावता येतो, लहान करूनही लावता येतो. आता तुम्हाला हे माहित असेल, सर जसे सांगताय 3 प्रकारे लावता येतात. दिसायला दिवा हा असाच दिसतोय. हा असा ठेवला तर हा स्टँडिंग दिवा झाला. आता तुम्हाला दाखवतो, याचे प्रत्येक पार्ट सेपरेट होतात आणि इथे एक छिद्र आहे. या छिद्रामध्ये याला अडकवलं ना, हा दिवा या भिंतीला सुद्धा लावता येतो. त्याच्यानंतर हा दिवाचे हे सगळे पार्ट काढून टाकले तर हा नुसता एवढा जो भाग आहे हा ऍज अ दिवा म्हणून सुद्धा स्टँड करता येतो. म्हणजे एका दिव्याला 3 प्रकारे तुम्ही यूज करू शकता. इतका सुंदर हा दिवा आहे. पुढे काय सर? आपण दिव्याचाच प्रकार. दिवा आहे तो मोठा, त्याच्यात याचा उजेड खूप मोठा पडायचा आणि उंच ठिकाणी हा लावला जायचा. याच्यावर वाचल्यानंतर मला असं कळतंय की हा 1890 साली हा निर्माण झालेला दिवा आहे आणि हा मेड इन ऑस्ट्रिया आहे. मेड इन ऑस्ट्रिया असा दिवा आहे हा, आणि तो इथे आपल्याला बघायला मिळतो आहे. हा कदाचित पितळ आणि मिक्स काहीतरी हे वाटते, अजून धातू. त्यानंतर आपण काय बघणार आहोत सर? त्यानंतर हा पूर्वी मातीच्या जमिनी राहायच्या. हा जमिनीत दिवा ठोकल्या जायचा आणि खूपच सुंदर. नंतर त्याच्यात तेलन वात लावली माती तो खुपसला जावा याच्यासाठी खालून त्याला टोक आहे आणि वरून हा दिवा तेल भरण्यासाठी इथे हे आहे. असा खुपसल्यानंतर हा कुठेही स्टँड होऊ शकतो. असा हा पोर्टेबल दिवा आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो. शेतात जरी गेलो तरी हा दिवा आपण घेऊन जाऊ शकतो. जुन्या काळाचा ठेवा. पुढे काय सर? हा चौकोनी काचेचा दिवा आहे. हवा लागू नये दिव्याला याच्यासाठी. पूर्ण फोल्डिंगचा दिवा आहे. याचा पूर्ण बंद करून त्या पेटीमध्ये ठेवता येतो आपल्याला. ओ माय गॉड, म्हणजे हे फक्त इथं उघडत नाही. तर सरांनी सांगितलं की हा कम्प्लीट दिवा, इथे बघा हे खाच आहेत, काही इथे खाच आहेत. ह्या प्रत्येक दिवा इथून डिटॅच करता येतो. डिटॅच केल्यानंतर याची पूर्ण एक अशी फोल्ड होऊन जाते. ती फोल्ड पूर्ण झाल्यानंतर आपण हा दिवा या जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये ठेवू शकतो आणि याला बंद करून आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो. म्हणजे या दिव्याचा मल्टीपर्पज उपयोग काय होता तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे काय आहे? याला गॅस बत्ती म्हणतात. अच्छा, ही गॅस बत्ती आहे. पुढचं काय आहे? हे काय आहे? ती गॅस बत्तीच हे आहे. पण गॅस बत्तीच आहे. हे सगळे खाली जे आहे हे समजा दिव्याचे जे आपण काय म्हणतो ना, वरचे वात लावायचे वगैरे, हे सगळ्या हे आहेत. खूपच सुंदर हे सगळे तुम्ही इथं बघू शकता. खूप सुंदर असा हा सगळा मित्रांनो ठेवा आहे. हे सगळे आपण दिव्याचे प्रकार बघितले. आता दिव्याच्या प्रकारानंतर आपण स्टोव. आधीच्या काळी तर गॅस नव्हते, मग गॅस नव्हते तर लोक कसे स्वयंपाक करायचे? स्वयंपाक करण्यासाठी यूज व्हायचे स्टोव. आता स्टोव काही एक प्रकारचे नव्हते. स्टोव मध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. त्याचे काही प्रकार आता आपण पुढे बघूया. जसा हा जो प्रकार आहे हे पितळीचा वाटतंय स्टोव मला. हा पितळीचा स्टोव. मग हा स्टोव म्हणजे वातीवर चालायचा बरोबर? नाही, हा हवेच्या प्रेशरवर चालायचा. अच्छा, म्हणजे हे जे आणि इथे हा आहे, वातीवर चालायचा. अच्छा, हे आपण असं हवा पंप करून मारायची. प्रेशर क्रिएट करतोय जेणेकरून ती वात म्हणजे पकडून ठेवेल अग्नी. खालचं रॉकेल वर उडते प्रेशरमुळं. अच्छा, आणि त्याची गरम उष्णतेमुळं वाफ होऊन ते पेटायचा. अच्छा. आणि हा दिवा जो आहे हा वातीवरचा आहे. वातीवरचा. या सगळ्यांमध्ये आधी रॉकेल यूज व्हायचं. हा, ओके. आणि हा नंतर गॅस आले काही काळानंतर. पण आता गॅस आपल्याला स्टीलचे वगैरे दिसतात. पण हे जे स्टोव आहे, हा गॅस स्टोव, हा बिडाचा स्टोव आहे. बीड आता बघायला म्हणजे कदाचितच काही ठिकाणी मिळत असावं, कुठे असेलही, पण हे फार आता कमी झालेलं आहे. हा बिडाचा स्टोव आहे. आणि हा कशाची ही डब्बा? तो डबा रॉकेल साठी वापरायचा, जुना डबा आहे. रॉकेल साठी हा डबा. म्हणजे या ठिकाणी सगळं स्टोव आणि गॅस या रिलेटेड सगळ्या वस्तू सरांनी ठेवल्या आहेत. त्याच्यानंतर वर सुद्धा एक शेगडी दिसते. शेगडी आहे. याच्यामध्ये कोळशे वापरायचे. अच्छा, ही कोळशाची शेगडी आहे. म्हणजे कोळशाची शेगडी, रॉकेलवर चालणारी वातीची शेगडी, प्रेशरवर चालणारी शेगडी, बिडावर असलेला गॅस, या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी बघायला मिळत आहे. पुढे काय सर आपल्याकडे? हे बैलाच्या माळा आहेत गळ्यातल्या घुंगराच्या. याचा आवाज अतिशय चांगला आणि सुमधुर आहे.
सुमधुर आहे. आणि असं हे ऐकल्यानंतर विचार करा, एखादा मोठा खिल्लारी बैलासारखा एक अजस्र असा बैल आणि त्याच्या गळात हे सुंदर अशा माळी आहेत आणि त्याचा तो जेव्हा चालतो आहे किंवा त्याची बैलगाडी जेव्हा समोर जाते तेव्हा हा येणारा आवाज जो आहे हा कानाला किती सुंदर वाटत असेल त्या काळी. हे फक्त इमॅजिनेशन जरी केलं ना तरी म्हणजे एक आत्ताच पॉझिटिव्ह फील होतं. हे काय आहे सर? ही पितळीची बैलाच्या गळ्यात घालायची चेन आहे. खूपच सुंदर. हे नंतर पण ही गळ्यात घालायचं. सिंगल घंटी. अच्छा, आवाज बघा किती सुंदर आहे त्याचा. पुढे काय आहे सर? या ठिकाणी भरण्याची म्हणजे सगळे पाणी भरायचे समजा सगळे भरणे आहेत. मोठमोठ्या भरण्या म्हणा किंवा त्याला आपण गुंड असं म्हणतो. ही कोळशाची जुनी शेगडी आहे. अच्छा, हे कोळसे आत भरायला लागायचे आणि नंतर याने प्रेस व्हायची अशी ही जुनी शेगडी. जुना टीव्ही आहे. हा जुना टीव्ही आहे. अकईचा हा कंपनीचा टीव्ही आहे. ही अकई कंपनी आय गेस मेड इन जपान होती त्यावेळेची. त्याच्यानंतर काय सर पुढे? या ठिकाणी लहानपणी जे बैल पोळा भरते त्या बैल पोळ्यात न्यायचा लाकडाचा बैल आहे. खूपच सुंदर. अजूनही तो बैल इतका डौलदार आहे की तो बघितल्यानंतर आजही कुणी त्याच्या मोहात पडेल. बाजूचा वरवंटा आहे. जसं आपण मग दगडाचे वस्तू बघितले त्यातला हा एक मोठा वरवंटा. ही सहान आहे आणि वरचं चंदनाचं लाकूड आहे. आता कोणाला सहान म्हणजे काय हे कळत नसेल. ज्यावेळेला आपल्याला चंदन घासून आपण देवासाठी चंदन घासतो तर हे झालं चंदनाचं खोड. पण चंदनाचं खोड घासायचं मुळात कशावर? तर त्याच्यासाठी हे जे पाटे होते याला सहान असं बोलतात आणि त्या सहानावर पाणी टाकून नंतर चंदन उगळल्या जायचं. दॅट इज सहान. पुढे काय सर? हे जुने मातीचे भांडे. याच्यात दही वगैरे तूप वगैरे ठेवायचे. अच्छा, हे सगळे मातीचे दही भांडे आहेत. अतिशय सुंदर लागते त्याच्यात. अच्छा, काय अप्रतिम वस्तू आहेत या सगळ्या. आणि हे सगळे छोटे छोटे पितळीचे तांब्याचे सगळे समजा भांडे. कुंकू ठेवायचं. अच्छा, हे कुंकू ठेवण्याचे पात्रे. हे उघड. अच्छा, त्यामध्ये आरसा सुद्धा ओके, आहे. हे असं उघडतंय. हा, अच्छा, बघायसाठी त्याच्यात आरसा आहे कुंकू लावायला. अरे वा. हे बघा इथे आरशाची सुद्धा सोय केलेली आहे. हा आरसा आहे आणि याला उघडायचं असेल तर खालून हे इथून परत उघडतं आणि याच्यात आपण कुंकू ठेवू शकतो. याच्यात कुंकू आहे बघा आणि हा आरसा आहे. म्हणजे एकाच याच्यात दोन्ही याची सोय. आणि त्याच्यानंतर हे जर सगळं लावलं मी असं तर ही छान डबी. काय सुंदर कन्सेप्ट असेल हा. इथे बघा हे पितळीची स्कूटर आहे. त्याच्यानंतर हे काय दाखवत आहे सर तुम्ही? याच्यात तंबाखू ठेवल्या जायचा. अच्छा, हे तंबाखू ठेवायचं आहे. हा. म्हणजे हे असं लटकवायचं कुठेतरी आणि लटकवायचं. तंबाखू यात ठेवायचा. हे इथून ओपन आणि कदाचित हे हुक्का प्यायसाठी असेल हे राख टाकायसाठी त्याच्यात पात्र आहे. अच्छा 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 अच्छा, ओके. हे खालचं पात्र असावं समजा त्या काळचं. हे फुलं मंदिरात न्यायसाठी पितळीची. अच्छा, फार सुंदर, जबरदस्त. मित्रांनो, या ठिकाणी जो मी तुम्हाला आज ठेवा दाखवतो आहे हा सगळा ठेवा अप्रतिम, दुर्मिळ आणि तुम्हाला कदाचितच कुठेतरी बघायला मिळेल असा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पुढेही बघा. तुमच्या जवळच्या नातलगांना, मित्रांना आणि तुमच्या परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ही जी माहिती आहे महत्वपूर्ण ही सगळ्यांपर्यंत जाईल. चला पुढे बघूया आता काय आहे. हे दिवेश ठेवायचे स्टँड आहे. अच्छा, हे लाकडी स्टँड आहेत. लाकडी स्टँड म्हणजे आहे. याच्यावर आपण दिवे ठेवायचो. दिवे ठेवायचे. जर खोलीभर प्रकाश पाहिजे असेल तर उंच याच्यावर ठेवायचा. जवळ प्रकाश पाहिजे असेल तर लहान याच्यावर ठेवायचा. मीडियम पाहिजे असेल तर मधल्या याच्यावर ठेवायचा. अच्छा, म्हणजे हे सगळे दिवे अलग अलग साईजचे आपण अलग अलग यूज नुसार त्याला कमी जास्त ठेवू शकतो. ह्या खुंट्या आहेत. जुन्या काळी भिंतीमध्ये ह्या खुंट्या ठेवायचे. आता मित्रांनो, खुंटीची एक गंमत सांगतो तुम्हाला. बाहेरून दिसताना इथपर्यंतच दिसते बघा, ती किती कलात्मक तयार केलेली आहे. पण त्याच्या आतमध्ये, भिंतीच्या आतमध्ये इतकी आतमध्ये खोल गेलेली असते जेणेकरून ती फिट असावी. याच्यावर तुम्ही काही लटकवलं तरी ती इझिली उखडून येणार नाही. ऍक्च्युअल इतकी लंबी असते, दिसताना ती इतकीच दिसते. काय सुंदर कन्सेप्ट जुन्या काळची आहे. इथे अलग अलग खुंट्यांचे प्रकार आणि अलग अलग मोठ्या लहान कलात्मक अशा खुंट्या आपल्याला दिसतात. पुढे काय आहे सर? हे खालची छोटी बंगळी आहे. अच्छा, हा हे जे तुम्ही कप्स ठेवले ही बंगळी आहे. त्याला हे चार समजा साखळ्या लटकवायला चार हे आहेत, अडकण आहेत. आणि हे चहा प्यायचा जुना सेट आहे. चहा आणि शरबत वगैरे द्यायसाठी. किती सुंदर आहे बघा. चहा आणि शरबतासाठी हे तांब्याचे, पितळीचे छोटे छोटे कप्स आहेत आणि हे ग्लासेस आहेत. खूप सुंदर. हे काय सर मागे? ते सोनाराची चूल आहे.
यामध्ये सोनाराची चूल. कोळशे टाकून हा. सोनं चांदी पिघळल्या जाते. अच्छा, म्हणजे जे काल आपण मूस बघितलं हा, ते मूस याच्यात ठेवल्या जाते. ठेवल्या जातं आणि या भट्टी पेटवून नंतर ते सोनं वितळवलं जातं. वितळवल्या जाते. हे काय सर, किसन्या? किसण्या जुन्या काळच्या हॉटेलच्या अरे किसण्या. बापरे. किती सुंदर आहे बघा. आता नवीन काळात आपल्या किसण्या कशा असतात आणि या जुन्या काळच्या किसण्या. हे परत तांबे आणि पितळीचे समजा गुंड जुने पाणी गुंड भरायचे. आहे. खूप सुंदर. आता ही इकडे काय सर? ह्या जुन्या शिशा आहे अलग अलग याच्या, अलग अलग साईजच्या, अलग अलग रंगाच्या, लाल, पिवळ्या, हिरव्या, ट्रान्सपरंट अशा अलग अलग कलरच्या या ठिकाणी मला हे दिसत आहे, शिशा दिसत आहेत. काही लोकांनी मला जुने पुस्तकं आणून दिले, ती या ठिकाणी मी संग्रह ठेवले. आता यालाही चांगलं लावायचं आहे. म्हणजे हा जुना पुस्तकांचा, काही ग्रंथांचा संग्रह आहे, जे दुर्मिळ असा ग्रंथांचा संग्रह आहे. तर याच्यावर सध्या सरांचा अभ्यास चालू आहे. एक एक ग्रंथ ते डिकोड करतायत. आता पुढे काय सर? या ठिकाणी काही वस्तू आहेत. अच्छा, आता तुम्ही हे जर बघितलं तर इथेच कमीत कमी मोर दॅन 40 पेक्षा जास्त वस्तू आहे. आता यातल्या एक एक वस्तू समजून सांगणं शक्य नाही, पण यातल्या काही विशेष वस्तू सरांकडून समजून घेऊ. हे जे दिसतात हे पहिले खाली भारतीय बैठक मांडी घालून जेवण करायचे. अच्छा. आणि काही वेळानं जर मांडी दुखली तर हे मांडी खाली त्याला टेका पाहिजे मांडीला, म्हणून ते लावायचे पितळीचे. हे कमाल आहे. तुम्ही विचार करू शकता, आपले भारतीय लोक कुठपर्यंत विचार करत होते, काय ग्रेट होते. म्हणजे जेवताना जर आपला पाय मांडी जर दुखत आहे, म्हणजे जर आता म्हातारे लोकांनी त्यांना फार वेळ बसणं होत नाही, तर असं आपण जेव्हा जेवायला बसतो त्यावेळेला हे टेका इथे असा याचा घ्यायचे, जेणेकरून जेवताना आधार लागायचा. म्हणजे याला टेका असं बोलतात, किंवा अजून काही टेकण असं बोलतात त्याला. खूप सुंदर ठेवा आहे सर हा. हे काय सूप आहेत वाटते जुने सूप आहे. अच्छा. आणि हे सूप म्हणजे काही प्लास्टिक बिस्टिकचे नाही, तर हे सूप कमटीचे बनवलेले आहे. ओके. आणि याच्यावर हा एक थर दिसायचा. हा थर कपडे जाळून, कॉटनचे कपडे जाळून त्याची राख बनवायचे आणि ती राख तेलामध्ये भिजवून याला लावायचे. त्याला सूप किटवणं असं म्हणायचं. सूप किटवलं कशासाठी किटवलं जायचे सर? सूप किटवलं म्हणजे हे सूप खूप दिवस टिकते आणि याच्यातून बारीक धान्य खाली सांडत नाही. काय अप्रतिम इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे या गोष्टी आजच्या पिढीला माहीतच नाही. म्हणजे आजच्या पिढीपर्यंत या सगळ्या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहे जाणं, हे आपल्याला इथून कळतं. प्लीज हा व्हिडिओ बघा आणि नक्कीच शेअर करा. सर, तुम्ही ठेवलेला हा सगळा अमूल्य जो संग्रह आहे, हा खरोखर पिढीपर्यंत जावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. पुढे काय बघणार आहोत सर आपण? या ठिकाणी हा एक आरसा होता, हा फुटलेला आहे सध्या. अच्छा. आता हा म्हणजे जुना ड्रेसिंग टेबल सपोज लाकडी. या ठिकाणी एक ड्रावर होता, हे ड्रावर सध्या याच्यामध्ये नाही आहे. ओके. इथे टॉवेल टांगायला, कपडा टांगायला काही ठेवता येत होतं. आता ही फ्रेम दिसतीये, हे काय सर? हे पिसांची फ्रेम बनवलेली आहे. अच्छा, म्हणजे ओरिजिनल पिसांना एक एक करून समजा, म्हणजे पिस खाली पडलेले पिस जमा केले आणि त्याच्यानंतर ही फ्रेम तयार केलेली आहे. म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचा जे आधीचा कन्सेप्ट आहे तो या फ्रेम मध्ये दिसतो. आता हे पुढे काय सर? हे एक तर बंगळीला लावल्या जातो. ओके. किंवा काही नाटाला शोभिवंत करायसाठी खालून याचा सपोर्ट दिला जायचा. अच्छा, म्हणजे हे ऍक्च्युअल आपण सध्या उलटे बघत आहे, पण हे असे असायचे. म्हणजे हे लाकडामध्ये आत खूप हे व्हायचे आणि हे खाली असे लटकन, मल्टीपर्पज लटकन होते सपोज. हे खूपच सुंदर, जबरदस्त आहे हे. पुढे काय बघणार आहोत सर आपण? त्याच्यानंतर ही एक फ्रेम दिसते. पहिले बॅडमिंटनच्या रॅकेटा ह्या लाकडाच्या यायच्या, त्यावर वातावरणाचा इफेक्ट व्हायचा, त्या तिरप्या व्हायच्या. त्या तिरप्या होऊ नये याच्यासाठी ही एक चौकट आहे. या दोनच्या मध्ये रॅकेट ठेवायची आणि हे फिट करून टाकायचं, म्हणजे रॅकेट तिरपी होत नव्हती. अच्छा, म्हणजे रॅकेटची केस आहे सपोज, तिरपी होणे. आणि नेहमी श्री राजकुमार शांतिकुमार देऊळगावकर हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. कारंजा लाट या गावी त्यांचं हे जुना वाडा आहे. 200 वर्ष जुना असा हा वाडा असून आजही भक्कम असा उभा आहे. या वाड्यामध्ये सरांनी 5000 पेक्षा जास्त वस्तूंचा संग्रह, नुसता संग्रहच केलेला नाही, तर त्याला सुंदर मांडलंय, जपलंय आणि या कामाला ते उत्तरोत्तर आणखी किती सुंदर करता येईल, चांगलं करता येईल याच्या प्रयत्नरत आहे.
खरोखर सरांच्या या कार्याला संपूर्ण महाराष्ट्राने बघावं आणि त्या कार्याला खरोखर म्हणजे त्याचा सत्कार करावा या पद्धतीचं हे कार्य आहे. मी सर तुम्हाला माझ्या चॅनल थ्रू आणि संपूर्ण महाराष्ट्र थ्रू या संपूर्ण कामासाठी, संग्रहासाठी, या ठेवासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. यापुढेही हे काम तुमचं वाढत जावं. मित्रांनो, आजही दाखवलेला हा जो संग्रह आहे हा फार थोडक्यात आणि महत्वाचा होता. आणखी काही वस्तू ज्या आहेत त्या एका व्हिडिओमध्ये सगळं कव्हर करणं शक्य नाहीये, परंतु मी प्रयत्न करतो आहे की तुमच्यापर्यंत अशाच सुंदर माहिती, सुंदर वस्तू आणि आपला जुना भारतीय संस्कृतीचा ठेवा तुमच्या समोर यावा, तुमच्या नॉलेजमध्ये भर पडावी, एवढाच या चॅनलचा, या व्हिडिओचा उद्देश. सर, तुमचं हे कार्य खूप अमूल्य आहे. मी तुम्हाला या संपूर्ण कार्यासाठी शुभेच्छा देतो आहे आणि खूप खूप थँक्यू की तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलला हा व्हिडिओ दाखवला, जेणेकरून हा संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत ही माहिती जावी. खरोखर तुमचे धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबत शेअर करा. चला, परत भेटूया अनोखा देशमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.